अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। केवायसी पूर्ण केली त्यांना लाडक्या बहिणींचे पैसे हे मिळत राहणार आहेत असंही फडणवीसांनी सांगितलंय। पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचं फडणवीसांनी या दरम्यान सांगितलंय। 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार ने, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसूली करणार नाही। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले। जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याचे कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही।